Hello dear students, welcome to my online lecture 11th Science. Myself Desle RB from SPH College Nampur, subject Mathematics and Statistics, in which chapter 3rd Trigonometry 2nd. Hello students, in previous lecture trigonometric functions of double and triple angle formulae. Exercise 3.3. Example first, find the value of sin pi by 8. Let x equal to pi by 8. 2x equal to sin pi by 4. Pi by 8 in radian measure pi by 8 डिग्री मध्ये काय तर 22.5 लाइज इन कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार ते फर्स्ट क्वाड्रंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. All trigonometric ratios are positive. All trigonometric functions are positive. Using cos 2x. cos 2x चा फॉर्म्युला आहे. आपल्याला व्हॅल्यू कुठले फाइंड करायचे sin pi by 1 minus 2 sin square x. cos 2x चा फॉर्म्युला आहे 1 minus आपल्याकडे cos 2x चे भरपूर फॉर्म्युले आहेत. cos 2x चा फॉर्म्युला आहे cos square x minus sin square x. cos 2x चा 2 cos square x minus 1 पण आहे. 1 minus 2 sin square x आपल्याला sin pi by 8 ची व्हॅल्यू म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतला. हा 2 sin square x या साईडला घेऊन घेऊ आपण. 2 sin square x is equal to 1 minus cos 2x. 2 sin square but x equal to काय pi by 8. pi by 8 is equal to 1 minus cos 2x equal to काय pi by 4. cos pi by 4. cos pi by 4 म्हणजे किती cos 45 आणि याची व्हॅल्यू काय आहे 1/√2. म्हणजे sin square pi by 8 is equal to 1 minus cos pi by ची व्हॅल्यू 1/√2 डिवाइड्स इकडचा आपण हा 2 इकडे डिवाइड करतोय. या ठिकाणी एलसीएम काय होते न्यूमरेटरला √2 क्रॉस मल्टिप्लिकेशन √2 minus 1 डिवाइड्स काय 2 आपण इथे लिहिताना काय लिहिणार 2√2 sin square pi by 8 काय मिळते आपल्याला √2 minus 1 sin square pi by 8 या ठिकाणी मी कॅल्क्युलेशन असं करतोय √2 ने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करू. √2 ने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतोय आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करून घेऊ. हे कॅल्क्युलेशन √2 into √2 काय येणार आहे 2 minus √2 डिवाइड्स √2 into √2 2 into 2 काय होते 4 sin square pi by 8 ची व्हॅल्यू आपल्याला इथे काय मिळते 2√2 sin pi by 8 स्क्वेअर रूट मध्ये sin pi by 8 is equal to plus minus √2 minus √2 डिवाइड्स काय लिहिणार आहे ह्या 4 काय लिहितात आपल्याला 2 लिहिता येईल म्हणून sin बट pi by 8 कुठल्या क्वाड्रंटमध्ये सांगितलं आपण फर्स्ट क्वाड्रंट साइन काय असतं पॉझिटिव्ह म्हणून sin pi by 8 ची व्हॅल्यू pi by 8 equal to √2 minus √2 divides 2. Next example, find the value of cos pi by 8. Let x equal to pi by 8 to x equal to pi by 4. Pi by 8 कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. In first quadrant all trigonometric functions are positive. Using cos 2x इथे आपल्याला cos pi by 8 ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण cos 2x वापरला इथे 2 cos square x minus 1 2 cos square हा -1 या साईडला येताना प्लस होईल पण 2 cos square x equal to 1 plus cos 2x. या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू pi by 8 टाकतो आणि 2x ची व्हॅल्यू काय टाकते pi by 4 म्हणून 2 cos square pi by 8 is equal to 1 plus cos pi by 4. इथे cos pi by 4 ची व्हॅल्यू आपण 1/√2 टाकून घेतली. या साईडला आपण एलसीएम घेतला लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला तो एलसीएम काय आहे √2 क्रॉस मल्टिप्लिकेशन √2 plus 1 डिवाइड्स √2 म्हणून 2 cos square pi by 8 इक्वल टू काय आलं √2 plus 1 डिवाइड्स √2 म्हणून हा इकडचा 2 जो आहे तो आपण इकडे डिवाइड करतोय cos square pi by 8 इक्वल टू √2 plus 1 डिवाइड्स 2√2 मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √2 cos square pi by 8 is equal to √2 ब्रॅकेट मध्ये काय येते √2 plus 1 डिवाइड्स √2 ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेट मध्ये 2√2
ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे त्याने मल्टिप्लाय करतो. रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 2 काय ते 2, रूट ऑफ 2 इंटू 1 काय ते रूट ऑफ 2, रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 2 2 झालं, 2 इंटू 2 काय ते 4. कॉस स्क्वेअर पाय बाय 8 ची व्हॅल्यू आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये घेतोय आपण. कॉस पाय बाय 8 इक्वल टू प्लस मायनस रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 4 स्क्वेअर रूट काय घेतलं 2 घेतलं. कॉस पाय बाय 8 लाईज इन कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? फर्स्ट क्वाड्रंट. कॉस पाय बाय 8 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह, म्हणून कॉस पाय बाय 8 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 डिवाइड्स 2. Example second, find the value of sin 2x, cos 2x, tan 2x if sec x equal to minus 13/5, pi by 2 less than x less than pi. x हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये? 90 to 180. 90 to 180 कुठला क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट कुठले कुठले पॉझिटिव्ह असतात? साइन आणि कोसेक. अदर काय असतात? सर्व निगेटिव्ह. म्हणून या ठिकाणी आपल्याला sec x ची जी व्हॅल्यू दिली ती काय दिली? -13/5. sec x हा सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतं? निगेटिव्ह. म्हणून sec x ची व्हॅल्यू -13/5. आपल्याला sin 2x, cos 2x आणि tan 2x यांची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी आपल्याला sin 2x चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे 2 tan x divided 1 plus tan square x. cos 2x चा जो फॉर्म्युला आहे 1 tan square x divided 1 plus tan square x. tan 2x चा जो फॉर्म्युला आहे 2 tan x divided 1 plus tan square x. म्हणजे आपल्याला इथे tan x ची आपल्याला व्हॅल्यू लागणार आहे. त्यासाठी आपल्याला कुठली आयडेंटिटी वापरायची? 1 plus tan square x इक्वल टू काय? sec square x. कारण sec x ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. म्हणून tan square x इक्वल टू हा 1 त्यासाठी तर काय होणार आहे? मायनस होईल. पण tan square x इक्वल टू sec square x minus 1. sec x ची व्हॅल्यू आपण -13/5 टाकलेली. 13/5 ब्रॅकेट स्क्वेअर -13/5 ब्रॅकेट स्क्वेअर -1. मायनसचा स्क्वेअर ते प्लस होणार आहे. 13 चा स्क्वेअर 169, 5 चा स्क्वेअर काय येतो? 25 -1. या ठिकाणी एलसीएम काय येतो? 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय 169, इथे याच्या डिनोटला 1 आहे. 1 * 169 169 मायनस 25 * 1 25. 169 - 25 काय येते? 144 डिवाइड्स काय येते? 25. ही व्हॅल्यू आपल्याला tan स्क्वेअर x ची मिळाली. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे होती tan x ची, पण त्या स्क्वेअर रूट घेतोय. tan x इक्वल टू 144 चा स्क्वेअर रूट काय येतं? 12 आणि 25 काय लिहिलं? 5. मग tan x इक्वल टू प्लस मायनस 12/5. बट x हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये tan काय आहे? निगेटिव्ह. म्हणून tan x ची व्हॅल्यू आपण काय घेतली? -12/5. tan x ची व्हॅल्यू मिळाली. मग आता आपल्याला sin 2x याची व्हॅल्यू फाइंड करायची. मग sin 2x चा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला 2 tan x divides 1 plus tan square x. पण tan x ची व्हॅल्यू आपण इथे -12/5 आणि tan x ची पुन्हा इथे व्हॅल्यू -12/5. त्याचा काय? ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे 2 * -12/5 काय येणार आहे? -24/5. इथे आपण -12/5 चा स्क्वेअर करून घेतला. मायनसचा स्क्वेअर काय होते? प्लस होते. 12 चा स्क्वेअर 141, 5 चा स्क्वेअर काय होते? 25. इथे डिनॉमिनेटरला एलसीएम येते आपला 25. 25 + 144 डिवाइड 25. म्हणजे इथे लिहिताना आपण -24/5 आणि 25 + 144 काय होते? 169/25. त्या लिहिताना आपण काय केलं? -24/5 इंटू 25 डिवाइड 169. 5 आणि इथला 25 इथे काय होते? 5. -24 * 5 काय होते? -129. आणि 1 * 169 काय होते? 169. मग sin 2x ची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला ती व्हॅल्यू मिळाली -120 डिवाइड 169. सेकंड आपल्याला फाइंड करायचं त्याच्यात cos 2x. मग cos 2x चा फॉर्म्युला आहे 1 - tan square x divided 1 plus tan square x. पण tan x ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. ती आता व्हॅल्यू टाकून घेऊ. इथे 1 मायनस ब्रॅकेट मध्ये -12/5 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड्स 1 प्लस tan स्क्वेअर x होता. इथे tan x ची व्हॅल्यू आपण पुन्हा -12/5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे ब्रॅकेट मध्ये मायनसचा स्क्वेअर काय होणार? प्लस. इथे मायनसचा स्क्वेअर काय होते? प्लस होते. म्हणजे इथे हा 1 मायनस इथला लिहिला आपण. याचा स्क्वेअर केला आपण 144/25. इथे डिनॉमिनेटरला 1 प्लस याचा स्क्वेअर केला तो आला 144/25. इथे न्यूमरेटरला आपण एलसीएम 25 होते. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 * 1 25 मायनस 144 डिवाइड 25. इथे डिनॉमिनेटरला पण एलसीएम 25 होते. 25 + 144 डिवाइड 25. इथला हा 25 कॅन्सल होते. 25 - 144 काय होते? -119. 25 + 144 काय होते? 169. म्हणून cos 2x ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली -119 डिवाइड्स 169. नेक्स्ट फाइंड tan 2x. आपल्याला पुढची व्हॅल्यू tan 2x. पण tan 2x चा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला 2 tan x divides 1 minus tan square x. पण tan x ची व्हॅल्यू पुन्हा इथे आपण टाकून घेतली -12/5. इथे पण tan square x होता म्हणून आपण इथे ब्रॅकेट मध्ये -12/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो. इथे याचा स्क्वेअर करताना काय होते? प्लस होते. पण बाहेर काय आहे? मायनस आहे. हे पण लक्षात घ्यायचे. 2 * -12/5 काय होते? -24/5. इथला 1 घेतला. हा मायनस पण लिहिला आपण. इथला याचा स्क्वेअर केला आपण 144/25.
इथे डिनॉमिनेटरला एलसीएम येते 25, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 इंटू 1 25 मायनस 144. इथे लिहिताना आपण -24/5 इथे यांचं सबट्रॅक्शन येते -119 डिवाइडेड बाय 25. पण मायनस इथला मायनस काय झाला प्लस झाला, म्हणून 24/5 इंटू हा 119 डिवाइड 25 होता. लिहिताना आपण काय केलं 25 डिवाइड्स 119. इथे 5 होते, इथे 25, इथे 5 होते. पण 24 इंटू 5 काय ते 120 आणि 1 इंटू 119 काय ते 119. पण tan 2x ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली 120 डिवाइड्स 119. Example third, prove that 1 minus cos 2 theta divides 1 plus cos 2 theta equal to tan square theta. Left hand side 1 minus cos 2 theta divides 1 plus cos 2 theta. आपल्याला 1 minus cos 2 theta चा फॉर्म्युला माहिती आहे 2 sin square theta आणि 1 plus cos 2 theta चा फॉर्म्युला माहिती आहे 2 cos square theta. इथला हा 2 कॅन्सल होतोय, मग sin square theta आपण cos square theta काय आहे tan square theta is equal to आपल्याला राइट हँड साइड मिळाली. नेक्स्ट example number 4, prove that sin 3x plus sin x ब्रॅकेट कंप्लीट sin x प्लस ब्रॅकेटमध्ये cos 3x minus cos x ब्रॅकेटच्या बाहेर cos x इक्वल टू आन्सर आपल्याला 0 आणायचं आहे. युजिंग कुठले फॉर्म्युला वापरायचे आपल्याला sin 3x चा आणि cos 3x चा. sin 3x चा फॉर्म्युला आहे 3 sin x minus 4 sin cube x आणि cos 3x चा फॉर्म्युला आहे 4 cos cube x minus 3 cos x. लेफ्ट हँड साइड लिहून घेतले आपण sin 3x plus sin x ब्रॅकेटच्या बाहेर sin x प्लस cos 3x minus cos x ब्रॅकेटच्या बाहेर cos x. इथे आपण sin 3x चा फॉर्म्युला लिहून घेतला 3 sin x minus 4 sin cube x plus sin x ब्रॅकेटच्या बाहेर काय होतं sin x. इथे आपण cos 3x चा फॉर्म्युला लिहिला 4 cos cube x minus 3 cos x minus cos x आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय होतं cos x. इथे आपण 3 sin x plus sin x काय घेतलं 4 sin x minus 4 sin cube x ब्रॅकेट sin x. इथे -3 cos x आणि -cos x काय घेतलं -4 cos x आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय पुन्हा cos x. आता ब्रॅकेटच्या बाहेर जे नंबर आहेत त्याने मल्टिप्लाय करून घेऊ आपण 4 sin x into sin x 4 sin square x 4 sin cube x into sin x काय येतं -4 sin raised to 4x 4 cos cube x into cos x plus 4 cos raised to 4x -4 cos x into cos x काय -4 cos square x. या ठिकाणी आपण हे थोड्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मागे पुढे लिहितोय 4 cos raised to 4x -4 sin raised to 4x हे काय आपण एकत्र लिहिलं. नंतर इथे यांच्या दोघांमध्ये मायनस कॉमन घेतोय, मायनस कॉमन घेतल्यानंतर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होणार आहे 4 cos square x आणि काय होणार आहे निगेटिव्ह -4 sin square x. या ठिकाणी 4 कॉमन घेतोय, 4 कॉमन घेतल्यानंतर cos raised to 4x minus sin raised to 4x. इथे पण 4 कॉमन घेतला आपण ब्रॅकेटमध्ये cos square x minus sin square x. या ठिकाणी cos raised to 4x minus sin raised to 4x ज्या पद्धतीने आपण cos raised to 4x ला लिहिताना आपण cos square x चा काय करणार स्क्वेअर करणार. म्हणजे इथे आपण cos square x चा काय होते स्क्वेअर होते sin square x चा काय होते स्क्वेअर. इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर चा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे x मायनस y आणि x प्लस y हा फॉर्म्युला वापरायचा इथे. मग इथे पहिल्या फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आपण cos square x मायनस sin square x घेतला, सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होते cos square x प्लस sin square x -4 ही व्हॅल्यू दिसते लिहिलेली. या ठिकाणी cos square x प्लस sin square x ची व्हॅल्यू काय घेतली 1 टाकली. 1 into एनी नंबर तोच नंबर येणार आहे म्हणून 4 cos square x minus sin square x minus 4 cos square x minus sin square x हा नंबर कॅन्सल होते आणि काय येते 0 इज इक्वल टू राइट हँड साइड. नेक्स्ट एग्जांपल प्रूव दैट cos x plus cos y bracket square plus sin x minus sin y bracket square equal to 4 cos square bracket मध्ये x plus y divided by 2. लेफ्ट हँड साइड cos x plus cos y bracket square plus sin x minus sin y bracket square. फर्स्ट ब्रॅकेट साठी आपण कुठला फॉर्म्युला वापरणार a plus b bracket square. सेकंड ब्रॅकेट साठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला a minus b bracket square. मग a plus b bracket square काय आहे a square plus 2ab plus b square. इथे cos square x plus 2 times cos x cos y plus cos square y. या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट मध्ये आपण a minus b bracket square वापरणार आहे sin square x minus 2 sin x sin y plus sin square y. या ठिकाणी आपण cos square x इथला sin square x एका ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे, cos square y इथला sin square y एका ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे आणि इथे 2 cos x cos y आणि -2 sin x sin y हे एका ब्रॅकेटमध्ये घेतलेले आहे.
इथे आपण यांच्या दोघांमध्ये काय कॉमन घेतला, 2 कॉमन घेतले. आपल्याला या ब्रॅकेटसाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा, आपल्याला cos a cos b मायनस sin a sin b, तो फॉर्म्युला आहे cos a प्लस b. पहिल्या ब्रॅकेटसाठी sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर आपल्याला 1 माहिती आहे, sin स्क्वेअर y प्लस cos स्क्वेअर y देखील आपल्याला 1 माहिती आहे. इथे आपण हा 2 लिहिला, इथे आपण cos a cos b मायनस sin a sin b, म्हणजे रिप्लेसमेंट काय आहे, a इक्वल x आणि b इक्वल टू काय y. इथे आपल्याला 2 टाइम्स cos x प्लस y लिहिता येईल. या ठिकाणी 1 प्लस 1 2 घेतला प्लस 2 cos x प्लस y. इथे पुन्हा आपण 2 कॉमन घेतल्यानंतर 1 प्लस ब्रॅकेटमध्ये काय येते, 2 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस cos x प्लस y. इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, 1 प्लस cos x चा, 1 प्लस cos x चा हाफ अँगलमधला फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर x/2. बट इथे x इक्वल टू काय, x प्लस y हे डोक्यात ठेवायचं आपण. इथे हा बाहेरचा 2 तर लिहिला आपण, पण 2 cos स्क्वेअर x च्या जागी आपण x प्लस y डिवाइडेड बाय 2 लिहिलं. पण 2 × 2 काय होते 4, 4 cos स्क्वेअर x प्लस y डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, राईट हँड साइड. नेक्स्ट एक्झाम्पल होतं, प्रूव्ह दॅट tan x प्लस cot x इक्वल टू cosec x. लेफ्ट हँड साइड लिहून घेतले आपण tan x प्लस cot x. tan x लिहिताना आपण काय लिहितो, sin x आपण cos x, आणि cot x लिहिताना काय लिहितो आपण, cos x आपण sin x. या ठिकाणी आपण एलसीएम घेतोय sin x cos x आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय sin x * sin x sin स्क्वेअर x, cos x * cos x cos स्क्वेअर x. मग sin स्क्वेअर x * cos स्क्वेअर x काय येते 1 आणि sin x * cos x. या ठिकाणी मी काय करतोय, आपल्याला आन्सर 2 cosec 2x लागणार होतं. या ठिकाणी आन्सर जे आपल्याला लागणार आहे 2 cosec 2x. मग आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करून घेतलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. मग 2 sin x cos x हा फॉर्म्युला आहे sin 2x चा, म्हणून आपण 2 sin 2x डिवाइडेड बाय sin 2x लिहिलं. आणि 1 आपण sin 2x काय लिहितो आपण, cosec 2x. हा 2 तर लिहिला आपण, आणि 1 आपण sin 2x ला काय लिहिलं, cosec 2x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, राईट हँड साइड. Example number 5, prove that root of 2 plus root of 2 plus root of 2 plus 2 cos 8x is equal to answer आणि आपल्याला 2 cos x. युजिंग कुठले फॉर्म्युला वापरायचे आपल्याला, युजिंग फर्स्ट फॉर्म्युला आहे 1 प्लस cos 2x. 1 प्लस cos 2x चा फॉर्म्युला काय आहे, 2 cos स्क्वेअर x. मग या ठिकाणी हा 2x जो आहे तिथे मी x चा ब्रॅकेट दिला, इकडे काय लिहितो आपण 2 cos स्क्वेअर x. इथला जो अँगल असतो तो लिहून घेतो. आपल्याला 1 प्लस cos 4x लागत असेल, 1 प्लस cos 4x ला लिहिताना आपण काय लिहिणार, 4x ला लिहिताना काय लिहायचं, 2 × 2x काय होतं 4x. मग 1 प्लस cos 2x म्हणजे cos 4x झालं. मग याचा जो फॉर्म्युला 1 प्लस cos 2x चा फॉर्म्युला काय घेतला, 2 cos x. इथला अँगल लिहिला, तसं इकडे पण काय लिहिते 2 cos स्क्वेअर, इथला 2x लिहिला. नेक्स्ट आपल्याला खऱ्या अर्थाने 1 प्लस cos 8x लागणार आहे. मग 1 प्लस cos 8x चा लिहिताना 1 प्लस cos 2 × ब्रॅकेटमध्ये काय लिहिते 4x. मग तो पण काय येते 2 cos स्क्वेअर, इथली जी व्हॅल्यू असते ती लिहून टाकायची याबद्दल. आपल्याला 1 प्लस cos 2x चा फॉर्म्युला येते, 1 प्लस cos 4x चा माहिती आहे, 1 प्लस cos 8x, 1 प्लस cos 16x असे आपल्याला भरपूर फॉर्म्युले तयार करतात. मग लेफ्ट हँड साइड घेतली आपण, लेफ्ट हँड साइड पूर्ण लिहून घेतली आपण, रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस 2 cos 8x. या ठिकाणी हे जे मध्ये जे रूट आहे त्याच्यामध्ये मी काय कॉमन करतोय, 2 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय येते 1 प्लस cos 8x. 1 प्लस cos 8x चा इथे समोर फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला मी 2 cos स्क्वेअर 4x. मग या ठिकाणी 1 प्लस cos 8x काय घेतला 2 cos स्क्वेअर 4x. मग इथे 2 × 2 काय होते 4 होते. मग 4 न लिहिता मी काय केलं 2 चा स्क्वेअर cos स्क्वेअर 4x असं लिहिलं. मग आपण 2 चा स्क्वेअर cos स्क्वेअर 4x या लिहिताना आपण 2 चा स्क्वेअर पण आहे, cos स्क्वेअर 4x लिहिताना 2 cos 4x त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतो, काय लिहितात 2 cos 4x. म्हणून पुढच्या स्टेपमध्ये जाऊन हा इथे रूट ऑफ 2 प्लस हा इथला जो आहे इथे आपल्याला काय करता येईल, हा इथला रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतो, 2 cos 4x असं लिहिलंय. इथे पुन्हा आपल्याला काय कॉमन घेता येते, 2 कॉमन घेता येईल. मग इथे ब्रॅकेटमध्ये काय येते 1 प्लस cos 4x. 1 प्लस cos 4x इथे बरोबर असेल तुम्हाला मी 2 cos स्क्वेअर 2x. मग या 1 प्लस cos 4x ची व्हॅल्यू काय ठेवून घेतली पुन्हा 2 cos स्क्वेअर 2x. इथे पण काय होते 2 × 2 4 होते, पण लिहिताना आपण काय केलं 2 स्क्वेअर cos स्क्वेअर 2x असं लिहिलं. इथे पण पुढच्या स्टेपमध्ये आपण असं लिहिता येतं 2 cos 2x त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, मग रूट आणि हा स्क्वेअर इथला कॅन्सल होतो, मग काय लिहिलं जातं 2 प्लस 2 cos 2x असं राहते. इथे आपल्याला पुन्हा या रूटमध्ये काय कॉमन काढता येते 2 कॉमन काढता येते. मग 2 कॉमन गेल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय येते 1 प्लस cos 2x. मग 1 प्लस cos 2x आपला फॉर्म्युला पाठच आहे 2 cos स्क्वेअर x. इथे 1 प्लस cos 2x आपण 2 cos स्क्वेअर x लिहिला. मग 2 × 2 काय होते 4 होते, पण लिहिताना आपण काय घेतोय 2 चा स्क्वेअर cos स्क्वेअर x.
मग इथे पण 2 cos x त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतंय. काय शिल्लक होते 2 cos x इज इक्वल टू राईट हँड साईड.